सुप्रभात मित्रांनो, गौरवच्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत इसापूर धरणला, इसापूर डॅम। इथून 30-35 किंवा 40 किलोमीटर असेल जास्तीत जास्त। आणि आपल्यासोबत गौरव आणि त्यांचे मित्र आकाश आणि सोबतच इकडे आपले सहकारी मित्र जे सध्या आता पार्टीची तयारी करत आहेत। ही पार्टी झाल्याच्या नंतर आम्ही लगेच निघणार आहोत इसापूर डॅमला। त्यासाठी आपल्यासोबत बाबू सोना ही आपली भाजी तयार होत आहे इथे। आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ग्रुपमध्ये एक बाबू सोनावाला असतोच। तुम्हाला तो बाबू सोनावाला दाखवतो, थांबा। तो बघा तिकडे आकाश भाऊ ते बघा कसा गुलुगुलू करायला आहे। ये इधर अपना चल रहा है काम। गाइस आम्ही पार्टी करायला रेडी झालेले होते। इथे पाऊस जोरात पाऊस वारा पाऊस सुरू झालेला आहे। या ठिकाणी आमची पार्टी पण बेस खराब झाली आणि आम्हाला लपण्यासाठी जागा नाही। आम्हाला पळावं लागणार आहे लवकरात लवकर, कारण इथं रिपोर्टर आम्ही गौरव भाऊ के साथ, कैमरामैन गौरव अभी जा रहे झोपड़े में। काय को पाऊस इतने जोर से बारिश हो रही है। हे बघा मित्रांनो, ही बघा पाऊस बघा, आभाळ बघा मित्रांनो। पार्टी कॅन्सल। या ठिकाणी बाहेर इतकं जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि आम्ही इथे लपायसाठी झोपड्यामध्ये आलेलो आहे। आम्हीच नाही, बाकी सगळे पण आलेले आहेत। इथे भरपूर जण आहेत, आजूबाजूच्या शेतातले कामगार वगैरे सगळे जण इथे, आजूबाजूच्या शेतातले कामगार वगैरे सगळे इथे आलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी झालेली आहे। गौरव भाई मित्रांनो, हे बघा आपण पोहोचलो इसापूरला। आता आपण डॅम कडे जाऊ। तुम्हाला दाखवतो पुढे सगळ्या ब्लॉग मध्ये काय काय करतो आम्ही इथे। बघा मित्रांनो, इसापूर डॅम। हा, या ठिकाणी आपण इसापूर धरणाला आलेलो आहोत। आता इसापूर धरण बघा खूप मोठा आहे। इथे पाण्याचा प्रकल्प बी चालू राहतो। या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे इसापूरला लोक पोहायला येतात वगैरे येतात, पण आम्ही कशासाठी आलो तुम्हाला माहितीच नाही। आम्ही आलोय मासोळ्या पकडायला, मासोळ्या खेकडे पकडायला। आता एक सेकंड रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तुम्ही दिसते ना इथे पर्यंत, जिथं बघा तिथं पाणीच पाणी आहे। यायला तर गाण फाटली, जायला बघू आता काय होतं ते। हे पाणी फक्त बघायला आपल्याकडेच भेटत। इसापूर डॅम बोलतेस हाँ, ये गौरव मेरी जान। हमारे साथ ब्लॉगिंग के लिए गौरव भाई है और रिकॉर्डर वो आकाश भाई चारे सामने, और मेन मानुस आगे है, वो सब कुछ संभाल लेगा। जो आगे जो क्या बोलते चॉकलेटी कलर का ड्रेस है ना, उसमें जो है वो मेन मानुस है, एकदम मेन मानुस। वो सब कुछ करता, वो मछली पकड़ता, सांप पकड़ता, खेकड़े पकड़ता। अरे यार बहुत खतरनाक आदमी है वो, खतरनाक आदमी है वो। आमच्या इकडे कसं अहिल्यानगरला मुळा डॅम आहे, इथं तसं हिंगोलीमध्ये आपल्याला इसापूर डॅम भेटले। इथे भरपूर प्रकारसाठी येतात। इथे बघा लोक एन्जॉय वगैरे करायला येतात, स्विमिंगसाठी पण येतात भरपूर सारे, पण जास्त मध्ये नाही जायला पाहिजे। मित्रांनो, हाय करा, हाय हाय करा, हाय हाय करा। या ठिकाणी त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हे मध्ये जर जास्त खोलवर जर गेलं तर जायला नाही पाहिजे, बुडण्याची शक्यता जास्त आहे। कुठल्या गिलं वगैरे तर खूप प्रॉब्लेम येतो आणि परेशानी पण होते घरच्यांना पण, आपल्याला पण, आणि बाकीच्यांसाठी तिथे पर्यटन स्थळ बंद होऊ शकतो। त्यासाठी आपण यायचं, एन्जॉय करायचं आणि इथून जायचं, एवढं काय नाही। आपण इथून आज आपण दुसरीकडे जाणार आहे, त्यासाठी आपण निघूया इथून थोड्या वेळात। स्टे ट्यून। क्या काय करायला चलो आपण? किसके खेत का गन्ना है आकाश भाई? गौरव कराड़े के खेत का गन्ना है क्या? साले चोरी करने जा रहे हैं, चोरी करने जा रहे हैं साले। अरे माँ की
पूरी की जा रही है भाई। बस 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 काफी है। कैसा है भाई गन्ना? आकाश भाई गन्ना कैसा है आकाश भाई? बढ़िया भाई। चोरी का अच्छा ही लगता है आकाश भाई, चोरी का गन्ना अच्छा ही लगता है। देखो साई भाई गन्ना देखो, अच्छा लग रहा है कह रहा है भाई। चोरी तर चांगलंच लागते म्हणलं। गन्ना चूस के फाइनली वी आर हियर। गन्ना डेस्टिनेशन गन्ना चूस के काय बे समोर पे खाऊ शकतो। इधर देखो गाइस राइट में। क्या व्यू है इस माल में थांबायचं काय? या ठिकाणी आम्ही आता खेकडे बघायला आलो होतो, पण या पाऊस बघा यार, याने सगळे आमचा डिस्पोज करून टाकला यार। इतका पाऊस होता यार, आम्ही म्हटलं मस्तपैकी खेकडे पकडावं, इतक्या जोरात पाऊस आला लगे आता। आमचा कॅमेरा खराब होईल मित्रांनो, लवकर बंद करावं। खराब होणार आहे मित्रांनो या ठिकाणी। मोबाईल आताच नवीन घेतलाय आम्ही, आता या पावसानं आमचा सगळं तर जात आहे तिकडे वाऱ्याने, पण बघू आता किती वेळ हा पाऊस चालणार आहे आमचा। या समोर समोर या साई भाई। यहाँ भीगते भीगते आ गए हम लोग कैनल के नीचे। थोड़ा पानी है इसलिए सेफ बच गए हम लोग। क्या रे क्या? माहित नाही। इतक्या वेळानंतर आम्ही पावसात भिजल्याच्या नंतर इसापूर डॅमवरून इथंपर्यंत येण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली, पावसात भिजून वगैरे आलो। या ठिकाणी आम्ही इसापूरच्या हॅचरीला आलो आहे। यामध्ये आपलं भरपूर प्रकारचे मासा वगैरे आहेत। हे बघा मित्रांनो, मासा वगैरे बघू शकता तुम्ही। साईज बघा, साईज बघा, साईज चेक करा। या हॅचरी इकडली खूप फेमस आहे। त्या हॅचरीसाठी मध्ये लोक मासे वगैरे घेऊन जातात, माशाचे पिल्ले वगैरे घेऊन जातात, आणि फिशरी करणाऱ्या लोकांनी तिथे यायलाच पाहिजे हमेशा। या ठिकाणी आपलं 12 महिने मासे बघायला, जोरात बोल। या ठिकाणी आपल्याला 12ही महिने मासे बघायला भेटतील, आणि भरपूर प्रकारच्या मासा हे आपले मित्र एक आले मासा बघायला आले। माशासोबत इथे साप पण आहे, साप पण आहे। बघा मित्रांनो, साप दिसलाय आम्हाला, एक साप आढळला बघा, ते गेला। तुम्ही अपिशे हा नका पाहतो मग। ते बघा साप, ते बघा माशी, हा ते बघा माशी पकडली त्यानं। माशी पकडली त्यानं, साप आहे मित्रांनो ते। हॅचरीत साप पण असतात, हे यांना माहिती नाही वाटते। आपण मालकांना सांगूया आपण साप वगैरे आहेत म्हणून ते, आणि ते काढून जाऊ। जोरात एवढ्या साऱ्या पावसात भिजून तुम्ही बघू शकता आमची हालत कशी झाली आहे पावसात भिजल्यामुळे। आता वाटते यामुळे आम्हाला सर्दी वगैरे होऊ शकते। तुम्ही असं रिस्की काम नका करतो, तुम्ही छत्र्या वगैरे घेऊन या, रेनकोट वगैरे घेऊन येता। रेनकोट घालून आलेले चांगलं राहील। इथं मासे वगैरे तुम्हाला भरपूर मिळून जातात, काही टेन्शन नाही। इथे मोठ्या माशापेक्षा बी छोट्या मासे पण आहेत, छोटे कतलाचे पिल्ले आहेत आपल्याकडे। हे बघा, हे पिल्लू आहे आपल्याकडे, कतलाचं पिल्लू आपलं। हे बघा कतलाचं पिल्लू आपलं। हे बघ बारके दाखव, हात दाखव माहिती। कतलाचे पिल्लू आहे मित्रांनो हे। काही बोला, मासे पाहिजे का? मासे पाहिजे तर पाहिजे, हा काय सोडू शकतो? काही सांगा इथल्याबद्दल, काही इथल्याबद्दल काही सांगा तुम्ही, बोला। कसं आहे, बढिया आहे, कसं आहे, बढिया आहे वातावरण, तुम्ही कसं करता, काय नाही, मासा कसे करता? साप आहे त्याच्यात, साप आहे। कसं पाणी कधी कधी बदलता, काय नाही, कधी बसून सुरता। इकडे बघून इकडे बघून काय ना काय सही सही।
ओके. या ठिकाणी आपले मासे बघा अंड्यापासून तयार केले जातात. इथं आपल्याकडे खूप शेततळे वगैरे आहेत, त्याच्यामध्ये माशाचे शेततळे वगैरे आहेत, माशा वगैरे आहेत भरपूर सारे. तिथे अंडे वगैरे टाकतात त्यांचे माशांचे आणि त्यांना थोडंसं 5-6 दिवसात जेव्हा हॅच झाले तेव्हा ते काढून परत इकडे छोटे छोटे मासे काढतात. तुम्ही आता बघितले छोटे वगैरे मासे. किती दिवसाची आधी? हो. कतला बघा मित्रांनो, तुम्हाला काही कतलाची वगैरे गरज असेल तर इथं हे बघा, हे काका यांच्याशी संपर्क करा. यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार तुम्हाला. सगळे मासे भेटतील इथं तुम्हाला, सगळे मासे. इसापूर हॅचरी खूप फेमस हॅचरी आहे. हे बघा मित्रांनो, इथं हे सर आलेत मासे घ्यायला. सर कुठले तुम्ही? कोणती माशी घेतली सर तुम्ही? कतला. साईज सेंटीमीटर. काय पडलं तुम्हाला? कितीला पडलं? 60 पैशात एक. बघा मित्रांनो, इथं मासे आले स्वस्तात भेटतात मित्रांनो, छोट्यावाल्या. तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. क्वालिटी बी चांगली भेटणार. बघा ऑक्सिजन पहा. इकडं आल्यावर या सरांना कॉन्टॅक्ट करा, ते तुमची मदत करतील. माहिती काय मदतीला? रामदास फानगे. एक कट करतो काय? कट करतो. या ठिकाणी मित्रांनो आम्ही खूप थकलेलो आहोत. खूप वेळचा आमचा प्रवास हा खूप लांबचा झाला, कारण दांडेगावपासून इथपर्यंत येणं म्हणजे जोक नाही आहे. आणि इतकं खटर रस्ता एवढं हे सगळं बघून आणि आमची घाणता फाडलेलीच आहे या ठिकाणी. आणि आमचं जे काम करायला होतं आलेलो आहोत आम्ही, जसं की आम्ही खेकडे बघायला आलो आणि ते दोन्ही पण आमचं काम झालेले नाही. त्यामुळं आम्हाला आता आमची असं वाटतं की आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि दगड मारून घेतले. कारण आम्ही कालपासून ट्राय करतोय. काल खेकडे बघायला आम्ही संध्याकाळी गेलेलो आहे. आम्ही तुम्हाला दाखवलंच होतं, काल संध्याकाळी खेकडे बघायला गेलो होतो, पण तेव्हा पण आम्हाला एवढे जास्त भेटले नाही. निराशा. खेकड्यात आम्हाला समाधान मानावं लागेल. आणि आता या ठिकाणी आम्ही इतक्या दूर खास करून खेकडे पकडायला आलो आणि त्यातल्या त्यात आमची या पावसानं आई होऊन टाकली. आता काय सांगावं तुम्हाला. आणि आता नजारा तुम्ही बघू शकता पावसानंतरचा. पाऊस थांबलेलाच आहे या ठिकाणी. पाऊस तर थांबलेलाच आहे आणि आता ऊन पण पडत आहे. आणि हे आमचे साथीदार पण थकलेले आहेत, फोनवर बोलू खूप वेळ. आता इथल्या याला कॉन्टॅक्ट केलाय आम्ही, कारण आमचा इथलं जवळचाच मित्र आहे. मित्र म्हणजे ज्या आमचा फिशरीमॅन विश्वजित बळवंते, तो ज्या कॉलेजमधून पासआउट झाला आहे फिशरी, त्याच कॉलेजचा इथला मुख्य हे आहे, म्हणजे हेड आहे फिशरीचं. तर बघू शकता ही हॅचरी एवढी खूप मोठी आहे. तसं तर आम्ही इथं भरपूर वेळेस आलेलो नाही आहे, पण हे तर आलेलं आहे भरपूर वेळेस, त्यामुळे त्याची चांगली ओळख आहे. इथे काय 0.6 रुपये म्हणजेच की 0.6 पैसे याला एक भेटते. तर तुम्ही इथून मासे घेऊन जाऊ शकता, काही नाही एवढं जास्त. आणि आमची बक्षुदी सुरूच राहणार आहे. काय फालतूगिरी आहे आमचे ना पाय दुखायला आणि गाडीनं काढतो ते गाडी चालून काय सांगा होतं तुम्हाला. त्या आम्ही आलोय बी अशा टप्पर गाड्यावर, ते तुम्हाला गाड्या दाखवल्या असतात.